दर्यापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी चांगली रस्सीखेच सुरू आहे। दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत नेते मंडळी उमेदवारी मिळावी यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे दिसून येते। कारण दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 2019 मध्ये बळवंत वानखेडे हे काँग्रेसवर निवडून आले होते। त्यानंतर लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर त्यांना जनतेने खासदार म्हणून विजयी केले। मात्र आता काका खासदार झाल्यानंतर पुतण्याला सुद्धा आता आमदारकीचे डोहाळे लागले आहे, अशी चर्चा संपूर्ण मतदारसंघात जोमाने रंगली आहे। त्यासाठी नितेश वानखेडे यांनी मतदारसंघामध्ये विविध गावांमध्ये जाऊन जनतेशी संपर्क साधणे सुद्धा सुरू केले आहे। यात खासदार बळवंत वानखेडे हे सुद्धा आपल्या पुतण्याला उमेदवारी मिळावी याकरता गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न करत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने बोलले जात आहे। मात्र मतदारसंघात काकांना खासदार केल्यानंतर आता पुतण्याला आमदार सुद्धा करावे का, असा प्रश्न मतदारांनी उपस्थित केलाय। दर्यापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस सुटल्यास या ठिकाणी नवीन चेहरा जो शेतकरी, युवक, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ राहील अशा उमेदवाराला संधी द्यावी, अशी मागणी आता मतदारसंघातील नागरिकांनी केली आहे। दर्यापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटल्यास गुणवंत देवपारे यांच्याकडे विशेष लक्ष मतदारांनी केंद्रित केले जात आहे। यासाठी उद्योजक तथा काँग्रेसचे गुणवंत देवपारे यांनी सुद्धा चांगलीच कंबर कसली आहे। त्यामुळे दर्यापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारी जाहीर झाल्यास उमेदवार खासदार काकाचा पुतण्या राहील की नवीन चेहरा, हे सुद्धा पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। जर खासदार काकांचा पुतण्याला काँग्रेसमधून उमेदवारी मिळाल्यास काँग्रेसमधील नेते मंडळी काम करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। यात आता भाजपने सुद्धा वानखेडे यांच्यावर चांगला आरोप केलाय। गांधी परिवाराने घराणेशाहीचे राजकारण चालवले होते, तेच राजकारण खासदार बळवंत वानखेडे सुद्धा चालवणार का, असा टोला लगावला जातोय। मुळात आम्ही त्यांना खासदार झाले ते अभिनंदन करतो, परंतु मुळात त्यांनी हे विषय समजून घेतला पाहिजे की आपण खासदार म्हणजे जनतेने आपल्याला खासदार नाही केलेला आहे। कुठंतरी त्या नवनीत राणांना स्वपक्षीयातून किंवा बाकी सर्व लोकांना थांबवायचं होतं, म्हणून ते काठावर निवडून आलेले 5 झालेले खासदार आहेत। आणि त्यांना जर आता पुतण्याला खासदार करायचं असेल तर मुळात काँग्रेस पक्ष आहे, घराणेशाही हा त्यांचा मूळ नारा आहे, त्या विचारातून ते जर पुतण्याला आमदार करायला निघाले असतील तर ते काही वावगं दुसरं काही करत नाही आहेत। मी त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो। आणि मुळात पण त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की ज्या समाजात त्यांनी कार्यकर्त्याला कधी नगरसेवक केलं नाही, समाजाच्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य केलं नाही, त्याच्यासाठी कधी मेहनत घेतली नाही आणि स्वतः मात्र आमदार खासदार झाले, आज समाज त्यांच्याकडे पाहत असताना या विचारातून पाहत आहे की आपण आता कुठंतरी समाजाला बळवंतराव काहीतरी देतील आणि ते खऱ्या अर्थानं जर देत असतील आणि त्या माध्यमातून पुतण्याला उमेदवारी देऊन जर समाजाला परत काहीतरी देत असतील तर समाज सुद्धा त्यांचं अभिनंदन करत आणि त्यांच्या या अशा राजकीय वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो। आणि जनता एवढीही खुली नाही की तुमच्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला साथ देईल आणि समाज पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणार आहे, तर ते बळवंतराव वानखेडे किंवा वानखेडे या परिवाराला मानणार नाही, हेही त्यांनी जरा समजून घ्यावं। हे त्यांची शेवट आहे। आणि जे खासदार अडसुळांनी मागच्या वेळेस केलं की स्वतः खासदार झाल्यानंतर स्वतःच्या मुलाला आमदार केलं, मग त्यानंतर जी निवडणूक आली त्या निवडणुकीत काय झालं, जनतेनं काय केलं हे आपण सर्वांना माहिती आहे। त्यांनाही घरी बसावं लागलं, त्यांच्या मुलालाही घरी बसावं लागलं। येणाऱ्या काळात ते दिवस जर यांना पाहायचे असतील तर येणाऱ्या काळात तशा पद्धतीचं ते राजकारण त्यांनी करो, पण ज्यांनी त्यांना आमदार केलं, ज्या लोकांनी घरात जाऊ मतदान मागत असताना कसं मतदान मागितलं, काय मागितलं हे सर्व दर्यापूर विधानसभा मतदारसंघाला माहित आहे। ते लोकांनाही आज पस्तावा येत आहे की आपण काय ही घराणेशाही सांभाळण्यासाठी आपण काँग्रेसचे मूळ कार्यकर्ते आहोत काय, अशी परिस्थिती आहे। फार मोठी काँग्रेसमध्ये खतखत आहे आणि त्याचा समाचार येणाऱ्या काळात समाज म्हणूनही लोक घेणार आहेत। आणि असं जर राजकारण त्यांनी केलं तर ते येणाऱ्या काळात त्यांना ग्रामपंचायत सुद्धा निघणं कठीण होईल। तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।